Ready? Everybody. Myself, Professor Sai Kiran Salgare, Director of Salgare Physics Classes. Today we are going to start an important topic that is based on the properties of matter. I think in the previous lecture we have seen that there are three topics in the properties of matter. First one is the elasticity. Yes, first one is the elasticity, second one is the viscosity and third one is the surface tension. मग त्या तीन पार्ट पैकी इलास्टिसिटीचे आपण 3 ते 4 व्हिडिओज आपण जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. इलास्टिसिटी आपलं क्लिअर झालं. आता आपल्याला बघायचंय बेटा, काय बघायचंय आता आपल्याला? वी हॅव टू सी द विस्कॉसिटी. विस्कॉसिटी हा जो आहे तो सेकंड पार्ट आहे. विस्कॉसिटी म्हणजे काय? दॅट इज द फ्रिक्शन इन द लिक्विड. काय? फ्रिक्शन इन द लिक्विड. फ्रिक्शन म्हणजे काय असतंय? व्हॉट इज मीन बाय द फ्रिक्शन? यस, द अपोजिंग फोर्स. यस, अपोजिंग फोर्स ऑफ द रिलेटिव्ह मोशन. म्हणजे रिलेटिव्ह दिस हँड विथ रेस्पेक्ट टू दिस, दॅट इज द रिलेटिव्ह मोशन. त्याच पद्धतीने जे लिक्विड मधलं आहे, ओके, लिक्विड मधलं जे फ्रिक्शन आहे दॅट इज नथिंग बट द विस्कॉसिटी. त्याला काय म्हणतो आपण? विस्कॉसिटी असं कन्सिडर करतो बेटा. आलं का लक्षात? खूप महत्वाचा पॉइंट आहे, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. नीटचा जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर नीटला बेटा याच्यावर 3 क्वेश्चन येतात. एक इलास्टिसिटी, दुसरा विस्कॉसिटी आणि तिसरा सरफेस टेन्शन वर क्वेश्चन येतो. त्यामुळे लक्ष देऊन बघा बारकाईने, एक एक पॉइंट याच्यामधला काय सांगतो आपण काय नाही. आणि जेव्हापासून एनटीए पेपर कंडक्ट करत आहे, एनटीए पेपर कंडक्ट करत असते वेळेस काय होत आहे, एनटीएच्या पेपरच्या यामध्ये थेरॉटिकल प्रश्न जास्त येतात. त्यामुळे थेरी व्यवस्थित क्लिअर करा. मॅक्झिमम थेरी, नीटला जर तुम्ही मॅक्झिमम थेरी जर क्लिअर केली तर 30+ क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 25+ तर 100% थेरी कन्सेप्टवरच डायरेक्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो. बरोबर का? लक्षात आलं मी काय म्हणतोय ते? ओके. सो लेट्स सी द विस्कॉसिटी. See here, what is the viscosity? The characteristics of fluid. Fluid means what? What is meant by the fluid? That is the combination of liquid and gas. कोणाचं combination? Liquid and gas. Gas आणि liquid चं combination. Okay. The characteristics of fluid by virtue of which a relative motion. What I said? Relative motion. जे friction मध्ये असतंय. कशामध्ये असतंय? फ्रिक्शन मध्ये रिलेटिव्ह मोशन. हे सुद्धा तेच आहे. ओके, बिटवीन डिफरंट लेयर्स अपोज्ड. म्हणजे काय? बघा लक्ष द्या. हे वॉटरचं लेअर आहे. वॉटर ह्या पद्धतीने जे आहे ते रिव्हर समजा फ्लो होत आहे. दिस इज द रिव्हर विच कॅन बी फ्लो. अशा पद्धतीने रिव्हर फ्लो होत आहे. ह्या वेळेस इकडे जेव्हा रिव्हर फ्लो व्हायली त्याचा जो अपोजिंग फोर्स असतो, विच फोर्स? अपोजिंग फोर्स. That opposing force, the characteristics of fluid by virtue of which relative motion, this layer with respect to this layer, right? Opposing force, this opposing force is known as the viscous force. त्या फोर्सला कुठला फोर्स म्हणतो बेटा आपण? विस्कस फोर्स, FV असं कन्सिडर करतो. विस्कस फोर्स इज नथिंग बट द फ्रिक्शन इन द फ्लुइड. त्याला काय म्हणतो आपण? फ्रिक्शन इन द फ्लुइड. म्हणजेच काय? The characteristics of fluid by virtue of which relative motion between different layers opposed is known as the viscosity. त्याला काय म्हणू आपण? विस्कॉसिटी असं कन्सिडर करू बेटा. हे ह्या डायरेक्शन रिव्हर चालली आणि इकडे वापस जाताना काय होतंय? यस, कुठला फोर्स लागतो? विच फोर्स? विस्कस फोर्स. अँड द प्रॉपर्टी ऑफ दॅट फ्लुइड इज नोन ॲज द विस्कॉसिटी. ती जी प्रॉपर्टी आहे त्या लिक्विडची, त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो बेटा? विस्कॉसिटी म्हणतो. आणि यालाच आपण काय कन्सिडर करू? दॅट इज इंटरनल फ्रिक्शन ऑफ फ्लुइड. कुणाचं? इंटरनल फ्रिक्शन ऑफ फ्लुइड. रिलेटिव्ह मोशन, रिलेटिव्ह मोशन मध्येच आहे म्हणून इंटरनल फ्रिक्शन ऑफ रिलेटिव्ह मोशन ऑफ फ्लुइड, दॅट इज द फ्रिक्शन. ओके. आणि त्याच फ्रिक्शनला आपण काय कन्सिडर करतो इथं? विस्कॉसिटी कन्सिडर करतो. यानंतर आपल्याला दुसरा जो पॉइंट बघायचा आहे तो वेलॉसिटी ग्रेडियंट बघायचा आहे बेटा. कुठला पॉइंट बघायचा आहे? वेलॉसिटी ग्रेडियंट. ह्यावरूनच आपल्याला क्लिअर होईल ते पॉइंट. पण पहिलं हे लिहा तुम्ही. हे लिहिलं का आपण हे करू. वही पेन काढून बसा. ओके, वही पेन. सुमित, वही आणि पेन काढून बसायचं. ओके.
राईट डाऊन फास्ट लिहा बेटा, डेफिनेशन आणि त्याचा एक पॉइंट. चला आता बघायचंय आपल्याला वेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, आता मला सांगा एखादा पाण्याचा लेअर आहे. ओके, हे बघा हे असं लेअर आहे, असं पाणी मूव्ह होत आहे आणि खाली जे आपण शेवटी आपण त्याचा काय म्हणू, हे तळ आहे त्याचा. ओके, शेवटचा तळ आपण विहिरीचा तळ म्हणतो किंवा पाण्याचा शेवटचा हे म्हणतो आपण त्याला काय म्हणू, लेअर. ते जे आहे ते आपण कन्सिडर केलं इथं. ओके, अशा पद्धतीनं आपण बघायलो आपण त्याला, याला आपण काय म्हणतो बेटा, याला बेड, रिव्हरचा बेड आहे असं कन्सिडर करू, तळ म्हणतो आपण मराठीमध्ये याला. ओके, रिव्हरचा बेड आहे. तर लक्ष द्या बेटा, जेव्हा आपण एखादा वस्तू बघू किंवा पाणी बघू, काय होईल, जेव्हा हे लेअर आहे इथं त्याची वेलॉसिटी किती असेल, इथं पाणी जे असेल ते खूप कमी म्हणजे नसल्यातच जमा आहे. याच्या वर गेलं तर असं थोडीशी एवढी स्पीड असेल, याच्या वर जर गेलं अजून तुम्ही थोडस, हा वर येईल, अजून थोडस वर गेलो अशी स्पीड वाढेल, अजून थोडस वर गेलो अजून स्पीड वाढली, अजून थोडस वर गेलो अजून स्पीड वाढली. म्हणजे असं जेव्हा आपण अप्पर लेअरला येतो त्याच्या, राईट, विच लेअरला, कुठल्या लेअरला, जेव्हा आपण याच्या अप्पर लेअरला येतो, त्या अप्पर लेअरला आल्यावर जी स्पीड असेल ती मॅक्झिमम स्पीड असेल, बरोबर का. दॅट स्पीड इज मॅक्झिमम. अप्पर लेअरची जी स्पीड आहे ती कशी असेल, मॅक्झिमम असेल. म्हणजे ही जे इथं वेलॉसिटी समजा आपण काय कन्सिडर केली, ठीक आहे, इथून आपण ही वेलॉसिटी कन्सिडर केली v, या लेअरची समजा मला v करायचे, तर इथली वेलॉसिटी काय असेल बेटा, v प्लस dv असेल, राईट. इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे आपण बेड पासनं, ते जर z कन्सिडर केलं, काय कन्सिडर केलं, z, तर हे डिस्टन्स काय असेल बेटा आपल्याकडे, z प्लस dz असं कन्सिडर केलं, बरोबर का. म्हणजे जसं जसं तुम्ही वर चाललात, आलं का लक्षात, तसं तसं काय होत आहे, या स्पीड वाढत आहे आणि डिस्टन्स सुद्धा वाढत आहे. दॅट चेंजेस ऑफ स्पीड, राईट, that changes of speed with respect to distance, that changes of speed with respect to distance is nothing but the velocity gradient. त्यालाच आपण काय म्हणतो बेटा, velocity gradient असं कन्सिडर करतो बेटा, आलं का लक्षात. चेंज ऑफ स्पीड विथ रेस्पेक्ट टू डिस्टन्स. आर यू गेटिंग माय पॉइंट, दॅट इज द वेलॉसिटी ग्रेडियंट. या वेलॉसिटी ग्रेडियंटचं आपल्याला खूप काम पडणार आहे. यानंतर आपण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग बघणार आहोत, त्यामध्ये याचं काम पडणार आहे. ओके, काय सांगितलं मी, वेलॉसिटी ग्रेडियंट, व्हॉट आय सेड, चेंज इन स्पीड विथ रेस्पेक्ट टू डिस्टन्स फ्रॉम बेड, रिव्हर असेल तर बेड, डिस्टन्स फ्रॉम बेड इज नोन ॲज वेलॉसिटी ग्रेडियंट. त्याला काय म्हणू आपण, वेलॉसिटी ग्रेडियंट असं कन्सिडर करू. आलं का लक्षात. जसं जसं वर चाललो तशी 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 स्पीड वाढणार त्याची, दॅट इज द वेलॉसिटी ग्रेडियंट. ती काय असते बेटा आपली, वेलॉसिटी ग्रेडियंट असं कन्सिडर करतो आपण. आलं का लक्षात. राईट डाऊन फास्ट. यानंतर लगेच आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग बघायचा आहे, फास्ट लिहा. लेट्स स्टार्ट द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. खूप फेमस लॉ आहे बेटा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी जे आहे, दॅट इज द मोस्ट फेमस लॉ इन द फिजिक्स. बघा न्यूटननं तुमची कुठंच साथ सोडली नाहीये, सोडली का फिजिक्स मध्ये, जत खूप ठिकाणी. म्हणजे जेव्हा केव्हा मेकॅनिक्स बघू आपण, त्या प्रत्येक मेकॅनिक्सच्या कन्सेप्ट मध्ये न्यूटन राहणार म्हणजे राहणार, तुमचा पिच्चा नाहीच सोडणार त्यानं. आलं का लक्षात. ओके, तर अशा पद्धतीने आता आपण बघू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. काय बघायचं आपल्याला, यस यस, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. मला वाटतं वेलॉसिटी ग्रेडियंट मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. वेलॉसिटी ग्रेडियंट झाल्यानंतर आता बघा, वेलॉसिटी ग्रेडियंट काय होतं बेटा आपलं, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रेस्पेक्ट टू डिस्टन्स, दॅट इज द वेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, जिथं कुठं न्यूटन्स आला आपण ग्रॅव्हिटेशन लॉ बघितलं, त्याचा फोर्सच काढलेला आहे आपण, बरोबर का. इथं सुद्धा फोर्सच काढायचा आहे आपल्याला, पण इथला जो फोर्स आहे दॅट फोर्स इज द, यस, कुठला फोर्स असेल या ठिकाणचा, विस्कस फोर्स असेल, म्हणजे विस्कॉसिटीशी रिलेटेड आहे. विस्कॉसिटीशी रिलेटेड असलेला कुठला फोर्स आहे आपल्याकडे,
विस्कस फोर्स आहे बेटा. तर लक्ष द्या, काळजीपूर्वक असं बारकाईने लक्ष द्या बेटा. बघा, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. द विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलोसिटी ग्रेडियंट dv by dz, and this viscous force is also directly proportional to the area of the layer, that is the Newton's law of viscosity. त्याला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी असं कन्सिडर करतो. म्हणजेच काय, तुमचा जो विस्कस फोर्स आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? एरियाला आणि वेलॉसिटी ग्रेडियंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्याला आपण न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी असं कन्सिडर करतो. आणि तुम्हाला माहिती आहे बेटा की जेव्हा केव्हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन कन्वर्ट होईल त्यावेळेस एक कॉन्स्टंट येते. तो जो कॉन्स्टंट आहे दॅट कॉन्स्टंट इज नोन ॲज कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी and that is given by Fv is equals to eta a dv by dz. a dv by dz. पण इथं आपण काय घेतो? मायनस साइन घेतो. मायनस साइन याच्यासाठी घेतो, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट. व्हॉट द निगेटिव्ह साइन इंडिकेट्स? निगेटिव्ह साइन काय दाखवते बेटा? यस, द विस्कस फोर्स. विच फोर्स? विस्कस फोर्स opposes the relative motion. कुणाला अपोज करते ते? रिलेटिव्ह मोशनला अपोज करणारा जो फोर्स आहे दॅट फोर्स इज नोन ॲज विस्कस फोर्स. सो दॅट्स वाय विल कन्सिडर हेअर द निगेटिव्ह साइन. त्यामुळे आपण इथं कुठला साइन घेतलेला आहे? निगेटिव्ह साइन कन्सिडर केलेला आहे. जर त्याचं मॅग्निट्यूड कन्सिडर केलं असतं तर काय आलं असतं? आपण इथंच घेऊन टाकू. जर मॅग्निट्यूड घेतलं असतं तर काय आलं असतं? Fv is equals to a dv by dz, that is the viscous force. Eta a dv by dz म्हणजे eta is equals to काय झालं रे बेटा? काय असेल eta is equals to? what is eta? Fv into dz, Fv into dz upon a dv. राईट. इटा म्हणजे काय झालं? Fv इंटू dz अपॉन a dv. ओके, मग याचं आपल्याला एसआय युनिट यावरनच काढावं लागेल बेटा. एसआय युनिट जे आहे ते यावरनं का काढावं लागेल? इटा. व्हॉट इज द इटा? इटा म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? इटा म्हणजे काय? दॅट इटा इज नथिंग बट द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. इटा म्हणजे काय असतंय? कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असं कन्सिडर करतो. मग फोर्सचं युनिट काय आपल्याकडे माहिती आहे सगळ्यांना? फोर्सचं युनिट न्यूटन. dz म्हणजे डिस्टन्स, दॅट इज मीटर. राईट. आफ्टर दॅट एरिया काय असते? व्हॉट इज एरिया? मीटर स्क्वेअर. एरिया कशामध्ये घेतो आपण? मीटर स्क्वेअर मध्ये घेतो. आणि dv म्हणजे वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी. आणि चेंज इन वेलॉसिटी, वेलॉसिटी काय असते? मीटर पर सेकंड. म्हणजे हे मीटर मीटर आपलं कॅन्सल झालं. मीटर मीटर जर कॅन्सल झालं तर इथं काय आलं रे बेटा? एसआय युनिट काय आलं याचं? न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. दॅट इज द एसआय युनिट ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोणाचं एसआय युनिट आहे? कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं एसआय युनिट न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. त्यावेळेसच त्याला जर आपण डाइन मध्ये कन्सिडर केलो, डाइन मध्ये घ्यायचं असेल आपल्याला, म्हणजे सीजीएस युनिट मध्ये घ्यायचं असेल तुम्हाला, न्यूटनचं काय असतंय? डाइन. सेकंडला सेकंड, मीटर स्क्वेअरला काय? सेंटीमीटर स्क्वेअर असं कन्सिडर करतो आपण. दॅट इज ऑल अबाउट द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. हे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे. म्हणजे सुरुवातीला काय? दॅट विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट ऑफ द लेयर, and that viscous force is also directly proportional to area of the layer. If we combine this, जेव्हा आपण त्याला कंबाईन करतो तेव्हा कंबाईन केल्यानंतर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a dv by dz येईल. पुन्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन केल्यानंतर काय घेतलं आपण? इटा घेतलं. पण आपण इथं मायनस साइन याच्यासाठी घेतलं का विस्कस फोर्स जे आहे ते रिलेटिव्ह मोशनला अपोज करते, त्यामुळे आपण मायनस साइन घेतलं. आणि त्यानंतर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा आपण एसआय युनिट आणि सीजीएस युनिट काढलेलं आहे. आलं का लक्षात? आता लगेच आपण याचं काय बघू? डायमेन्शन्स बघू आणि याचं कन्व्हर्जन बघू. त्याचं एक खूप फेमस युनिट आहे
दॅट फेमस युनिट इज द पॉइज. सीजीएस युनिट आहे ते डायन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअरला पॉइज असं कन्सिडर करतो आपण. ओके, फर्स्ट राईट डाऊन दिस. पहिले एवढं बेटा. खूप पॉप्युलर युनिट आहे बेटा, पॉइज असं कन्सिडर करतो. यस, पॉप्युलर युनिट ऑफ विस्कॉसिटी इज पॉइज. आणि एक पॉइज जे असते दॅट इज इक्वल्स टू 1/10 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ह्या पद्धतीने आपण घेतो 1 पॉइज. ह्या पॉइजची व्हॅल्यू आहे. आलं का लक्षात? आणि त्यानंतर आपण कन्सिडर करायचं असते शेअरिंग स्ट्रेस. कुठली स्ट्रेस? शेअरिंग स्ट्रेस. याच्यामध्ये सुद्धा शेअरिंग स्ट्रेस असते. शेअरिंग स्ट्रेस जे असते ती फ्लुइड मध्ये सुद्धा आपण कन्सिडर करतो. दॅट शेअरिंग स्ट्रेस इज डिनोटेड बाय टाउ. कशाने दाखवतो आपण त्याला? टाउ न दाखवतो. दॅट शेअरिंग स्ट्रेस इज गिवन बाय टाउ इज इक्वल्स टू, यस, कुठलीही स्ट्रेस काय असते? दॅट शेअरिंग स्ट्रेस और वेदर इट मे बी एनी स्ट्रेस, कुठलीही स्ट्रेस जी असते दॅट फोर्स पर युनिट एरिया. ते फोर्स पर युनिट काय असते? एरिया असते. पण या ठिकाणची जी स्ट्रेस आहे that stress is also a force upon area, but that force is nothing but the viscous force. तो कुठला फोर्स असेल या ठिकाणचा? viscous force असेल. and that viscous force is given by Fv by area. आणि आताच आपण काढले Fv. शेअरिंग स्ट्रेसचा काय असतंय? यस, इटा A dv by dz upon also A get cancel, and that shearing stress is given by n dv by dz eta dv by dz, that is the shearing stress. याला काय म्हणतो बेटा आपण? शेअरिंग स्ट्रेस असं कन्सिडर करतो. ओके, दिस इज ऑल अबाउट द न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. हे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगच्या बाबतीमध्ये आहे. ओके, फर्स्ट राईट डाऊन. यानंतर एक छोटासा प्रॉब्लेम बघू. प्रॉब्लेम बघल्यावर बाकीचा भाग पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ. ओके, राईट डाऊन. चला आता आपल्याला प्रॉब्लेम बघायचा आहे. काय प्रॉब्लेम बघा? शेअरिंग स्ट्रेस फाइंड करायची आहे. यस, मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे शेअरिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला. आताच आपण बघितलो. काय हो शेअरिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला? टाउ इज इक्वल्स टू इटा डीव्ही बाय डीझेड हा फॉर्म्युला आहे. मग आता आपल्याला इटा तरी दिलेला आहे इथं. काय हो इटा? इटा इज इक्वल्स टू 10⁻⁻² पॉइज आहे. म्हणजे आपल्याला हे काय कुठल्या फॉर्म मध्ये घ्यावं लागेल? मीटर पर सेकंड दिलं. त्यानंतर आपल्याला काय दिलंय दुसरं अजून 10 मीटर डीप दिलेला आहे, 5 मीटर पर सेकंद असं दिलेलं आहे. म्हणजे सगळे एसआय युनिट मध्ये दिलेले आहेत. कुठल्या युनिट मध्ये? एसआय युनिट मध्ये दिलेले आहेत. आणि आपल्याला एसआय युनिट मध्येच उत्तर काढावं लागेल. त्यामुळे पॉइज जे आहे ते सीजीएस युनिट आहे. दॅट इज द पॉप्युलर, बट दॅट इज इन द फॉर्म ऑफ सीजीएस. कुठल्या फॉर्म मध्ये आहे ते? सीजीएस फॉर्म मध्ये आहे. ओके, त्यामुळे आता आपल्याला त्याला कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय? एसआय युनिट मध्ये करायचं. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं 1 पॉइज इज इक्वल्स टू व्हॉट? 1 पॉइज इज इक्वल्स टू 1/10 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ह्या पद्धतीने आपण सांगितलेलं आहे. मग याचं काय होईल? 10⁻⁻² पॉइज म्हणजे किती होणार? 10⁻⁻² डिवायडेड बाय 10 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. म्हणजेच काय? इटाची व्हॅल्यू जी आहे या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. हाऊ मच? 10⁻⁻³ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. या पद्धतीने घ्यायची आपल्याला. बरोबर? इटाची व्हॅल्यू. मला वाटते वेलॉसिटी दिलेली आहे. व्हॉट इज वेलॉसिटी? वेलॉसिटी किती आहे हो? 5 मीटर पर सेकंड. आणि त्यानंतर काय दिलेलं दुसरं आपल्याला? यस, डीव्ही आणि डीझेड डिस्टन्स सुद्धा दिलेलं आहे. हाऊ मच? 10 मीटर एवढा डिस्टन्स दिलेला आहे. ओके, तर त्या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. ही सगळी माहिती दिलेली आहे. त्या माहितीवरून आपल्याला काय काढायचंय? वी हॅव टू फाइंड द शेअरिंग स्ट्रेस, दॅट इज टाउ. इटा माहिती आहे, डीव्ही माहिती आहे आणि डीझेड माहिती आहे. सगळ्या गोष्टी माहिती आहेत, करू शकतो आपण. राईट? चलो, टाउ इज इक्वल्स टू व्हॉट इज इटा? 10⁻⁻3. What is dv? 5. What is dz?
10. 5 1 जा 5, 5 2 जा 10. 1/2 म्हणजेच काय हो 0.5 into 10 to the power minus 3 न्यूटन पर मीटर square or 5 into 10 to the power minus 4 Newton per meter square. That is the shearing stress, and this is all about the Newton's law of viscosity. हे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीच्या बाबतीत पूर्ण आहे. ओके, राईट डाऊन. बाकीचं जे आहे ते पुढच्या लेक्चर मध्ये बघू. ओके, यू गॉट इट. प्यार के रंग से बहकी